खरं तर 2025मध्ये एंटर केलं तेच डोक्यावर भलं मोठं डिप्रेशनचं ओझं घेऊन आणि प्रसादचा हात असा. हाताचं कास निघालं आणि पुढच्या 10 दिवसात अजून एक इंजुरी. पॅरलली मी माझं डिप्रेशनचं बॅटल लढतच होते. लो एनर्जी, झिरो मोटिवेशन अँड एक्स्ट्रीम हेडॅक. 2-2.5 महिन्यात प्रसादची सर्जरी करावी लागली. या सगळ्यात आम्ही दोघेही डगमगलो होतो. पोस्ट सर्जरी बेड रिडन असणं हे सर्जरीपेक्षाही मोठं दिव्य होतं प्रसादसाठी. आणि त्यानंतर एक निर्णय आणि सुरू झालं माझं सिंगल पॅरेंटिंग मोड फॉर नेक्स्ट 3 मंथ्स. पण या सगळ्या केओसमध्ये एक गोष्ट अँकर करत होती, ती म्हणजे माझा वर्कआउट. एव्हरीडे जिम, एव्हरीडे बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. घर, मुलं, त्यांची स्कूल ॲक्टिव्हिटीज, बाहेरची कामं, वर्कआउट हे सगळं एकटीने करताना अगदी दमछाक होत होती. टफ होतं ॲक्च्युली, पण तरीही आय हँडल्ड इट ग्रेसफुली. पण या सगळ्यामध्ये माझी फॅमिली माझा रॉक सॉलिड सपोर्ट बनली. दे यूज टू चेक ऑन मी मल्टिपल टाइम्स अ डे. दे मेड शुअर आय डोंट फील अलोन. आणि इथून माझी खरी हिलिंग सुरू झाली. बेंगलोरची ट्रिप, फॅमिलीसोबत स्पेंड केलेला टाईम, यामुळे सगळं छान सेटल होत गेलं. मीही बऱ्यापैकी रिकवर होत होते. त्यानंतर प्रसादही घरी आला. घरासारखं वाटायला लागलं. छान रुटीन सुरू झालं. आणि त्यानंतरही काही अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत होत्या. अचानक कार विकावी लागली. नवीनही घेतली, पण विरह जास्त वेदनादायक होता. आणि त्यानंतर ऑन सडन इम्पल्स डेस्टिनी प्लॅन्ड आवर नॉर्थ ईस्ट ट्रिप. लाईफ परत एकदा ट्रॅकवर आली आहे असं खऱ्याने वाटलं. नंतरचेही दिवस उत्तमच गेले. छोटी मोठी रखडलेली कामे पूर्ण झाली. खरं तर 2025ने खूप सगळ्या गोष्टी शिकवल्या, पण सगळ्यात महत्त्वाची होती डिटॅचमेंट. एव्हरीवन हू कॉल्स यू क्लोज इजंट रिअली क्लोज हे खूप प्रकर्षाने जाणवलं. डिटॅचमेंट इज नॉट अ कोल्डनेस बट इट्स अ सेल्फ रिस्पेक्ट अँड इट लिटरली सेव्ड मी धिस इयर. आणि याच वर्षाने मला माझं पोटेन्शियल देखील खऱ्या अर्थाने दाखवून दिलं. ऑपरेशन थिएटर बाहेरचे ते 4-5 तास असोत, मध्यरात्री मुलींना घेऊन केलेला एकटीचा प्रवास असो किंवा एमर्जन्सी हॉस्पिटल व्हिजिट्स असोत, सगळं काही या व्हिडिओने आठवून दिलं. शेवटी एवढंच म्हणेल, अ बिग 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 थँक्यू टू 025.